हॅलो हॅलो मधुरा, मी मेघना सरदेसाई बोलते. नमस्कार, बोला. ॲक्च्युली काय आहे की तुमच्याकडून फोन आल्यानंतर मी विनीशी बोलले, तर ती म्हणत होती की तिला एकदा सुशांतला भेटायचं होतं. तुमच्या घरी चालेल का हे? चालेल म्हणजे काय, नो प्रॉब्लेम. हे बघा, त्या दोघांनाही भेटू द्या, मन मोकळं करून बोलू द्या आणि मगच दोघांना फायनल डिसिजन घेऊ दे. ओके? हो ना, गुड. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे तुमच्या घरी. ॲक्च्युली मला इतकं ऑकवर्ड वाटत होतं विचारायला, म्हटलं तुम्हाला आवडेल न आवडेल. नाही नाही, आवडीनिवडीचा प्रश्नच येत नाही. मुद्दा आहे तो एकमेकांना समजून घेण्याचा. विनीला काय म्हणायचे ते कळलंय मला, अँड आय एम व्हेरी शुअर सुशांतला सुद्धा पटेल ते. बरं, कधी सांगू भेटायचं? आज संध्याकाळी चालेल? हो, मला चालेल. हो. बरं, कुठे भेटायचंय वगैरे ना, त्या दोघांनाच ठरवू दे. हो, बरोबर. मी सुशांतशी बोलते आणि विनीला फोन करायला सांगते. ओके? थँक्यू सो मच. ठेवू? या, बाय. याची शेवटची फाईल. निघू मी सर? एक मिनिट. काय आनंद, परवा माझ्यातून दोन फार मोठ्या चुका काढल्या. मी सिन्सिअरली कबूल करतो. सर काहीतरीच काय बोलताय? नाही, काहीतरीच नाही. एक चूक अशी की माझ्या मनातला दुसराच राग मी चुकून तुझ्यावर काढला, आणि दुसरी चूक ती सगळ्या स्टाफ समोर काढला. त्यामुळे तुझा अपमान झालाय. प्लीज मला क्षमा कर. सर तुम्ही काय बोलताय? इनफॅक्ट असं बोलून तुम्ही मला लाजवताय सर. सर तुम्ही आमचे सिनियर आहात, मानाने खूप मोठे आहात. वेळ प्रसंगी आमच्या चुका दाखवून त्या पदरात घालणं आणि आम्हाला माफ करणं हा तुमचा अधिकार आहे सर. नाही, तू असं म्हणत असशील तर तू मनानं खरंच मोठा आहेस. पण मी चूक केली आणि त्याबद्दल मी क्षमा मागितली, बस. काय चूक झाल्यानंतर क्षमा मागण्याने कोण लहान होत नाही रे. सर लेट्स फॉरगेट इट. काहीच झालं नाही असं समजूया ना आपण. फोन घे ना. नाही सर, मी नंतर घेईन. राईट सर. आनंद खरंच खूप चांगला मुलगा आहे. सिन्सिअर आहे, सज्जन आहे आणि विश्वासवी. हां बोला गडकरी सर. हां आनंद, अरे तू दिलेली माहिती खूप उपयोगी पडली आपल्याला. नाही, ते गोवर्धननी तयार केलेलं अमृत डेअरीचं टेंडर, त्याची कॉपी तू मला दिलीस. ते मी दिलं अमृत डेअरीच्या एका रायव्हल पार्टीला. आणि 5 स्टार हॉटेलला दूध सप्लाय करण्याचं ते टेंडर आता ती रायव्हल कंपनी भरते, तीही अमृत डेअरीपेक्षा कमी प्राईजमध्ये. म्हणजे लक्षात येते ना तुझ्या, हे कॉन्ट्रॅक्ट आता अमृत डेअरीला मिळणार नाहीच. आणि दोष कोणाचा? गोवर्धन प्रभूचा. ते सगळं ठीक आहे गडकरी साहेब, पण एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. हां हां बोल. नाही म्हणजे तुम्ही मला मोबाईलवर फोन करायच्या ऐवजी जर SMS केलात ना तर बरं होईल. कारण मी इथे असलो की बहुतेक करून गोवर्धन सरांच्या केबिनमध्ये असतो, त्यामुळे कदाचित मी तुमचा फोन आन्सर करू शकणार नाही.
एवढं लक्षात ठेवलं तर बरं होईल. यू आर राईट. आय कीप दॅट इन माइंड. ओके, बाय अँड कीप अप द गुड वर्क. या, थँक्यू. विनी, बरं झालं इथेच भेटलीस. अगं आत्ताच मी मधुराशी बोलली. ती म्हणाली की तू आणि सुशांत आज संध्याकाळी भेटू शकता. आज संध्याकाळी मला नाही जमणार. का? का म्हणजे तू आधी मला विचारलंस का की आज संध्याकाळी मला वेळ आहे की नाही? अगं विनी, तूच म्हणाली होतीस ना की तुला सुशांतला भेटायचंय. मग आज संध्याकाळी भेटायला काय प्रॉब्लेम आहे? ओके, जाईन. अगं पण आशिष रणदेव म्हणजे एक नंबरचा लकी माणूस. हा, नाहीतर काय रे, आधी छोकरी पटवली, मग छोकरीचा बाप पटवला आणि आता श्रीमंत माणसाचा जावई बनवून मोठ्या हुद्द्यावर मिरवायला लागलाय तो. मजा आहे रे बाबा त्याची. नाहीतर आपण आता मजा वाटते, पण गडकरी साहेबांचा जावई होणं वाटेल तेवढी सोपी गोष्ट नाहीये ती. सुळावरची पोळी आहे ती. असो हे, पण खरंच वाटतं का रे असं मला? अरे मग गडकरी साहेबांनी आशिषच्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात. आता ते त्याला चढवतील आणि नंतर बघ कसा वापरतील. हे म्हणजे असं जर झालं तर आशिषची अवस्था फार कठीण आहे रे बाबा. धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का. म्हणूनच म्हणतो आपण आहोत तिथेच बरे, घट्ट पायरवलेले, पडायची भीती नाही. काय अच्छा, जपून जा रे पोरानो. आणि उद्या ठरलेल्या वेळी या शिकवणीला. गृहपाठ करून या. अरे अरे हळू पडशील. अनुराधा प्रभू आहेत का घरा? या, अगदी वेळेत आलात. आता शिकवणी संपली, म्हटलं काहीतरी छानसं पुस्तक वाचूया. तर अख्खं विनोदी पुस्तक आलं की चालत घरात. हे बरं आहे. मान्य आहे मला की मी एक विनोदी नाटककार आहे, पण याचा अर्थ मी जिथे जातो तिकडे विनोदच करतो असं नाही. तुझं कसं आहे माहितीये का, जित्याची खोड आहे तुझी. म्हणजे किती जरी म्हटलंस ना मला गांभीर्याने घ्या, माझा गंभीरपणाने विचार करा, तरी विनोद करायची सवय काही जायची नाही तुझी. खरंय ग तुझं. तुला सांगू, मी जिथे जिथे जातो ना तिथे तिथे लोकांची माझ्याकडून काहीतरी खास अपेक्षा असते, आणि मग मलाही काहीतरी मजा केल्याशिवाय चैन नाही पडत. ए, तुला तो वाऱ्यावरची वरात मधला पुलंचा प्रसंग आठवतो? कुठला? पुलं एकदा एका शाळेमध्ये भाषण करायला गेले होते आणि त्या शाळेतले मास्तर जे होते ना ते सगळ्या मुलांना म्हणाले की आज आपल्याकडे एक विनोदी नाटककार, विनोदी लेखक भाषण करायला आलेत. तेव्हा त्यांचं भाषण ऐकता ऐकताच तुमची पोटं दुखायला लागतील. मुलं बिचारी इतकी घाबरली, पोट बांधून गपचूप बसली होती घाबरून, आणि पुलांचा चेहरा केविलवाणा. खरंय का तुझं? आता हेच पाहा ना, म्हणजे बपू, पु ल, शन्ना यांचं लिखाण वाचून लोकांना असं वाटत असेल की यांनी आयुष्यात कधीही दुःख पाहिलं नसेल, म्हणून तर ते आपल्याला एवढं हसवतात, रिझवतात, भरभरून आनंद देतात. खरं असं असतं की जो दुःखाची जात ओळखतो तोच सुखाची वाट उजळतो. ओ मॅडम, टाळ्या. अगं टाळीचं वाक्य आहे. काय करणार, नाटककाराला अशी टाळीची वाक्य लिहावी लागतात. 2 तासाच्या नाटकामध्ये 100 हशे 50 टाळ्या असं लिहावंच लागतं. प्रोड्युसरची अट असते तशी. ए बाबा, पण या घरात तशा काही अटी नाहीयेत. तू अगदी या घरात मनातलं खरं खुरं, ठरवलेलं न ठरवलेलं काहीही बोलू शकतोस. खरंय ग. न ठरवलेलं पण बोलू शकतो. वो किस्सा फिर कभी. चहा आणते. हॅलो डॅडू, कसे आहात? अगं तेच विचारायला मी तुला फोन केलाय. कशी आहेस तू? मी मजेत. खरंच सांगतेस ना, का मला बरं वाटावं म्हणून? खरंच डॅडी, मी खूप मजेत आहे. इथे आशिषचे बाबा, आई, गौरी खूप चांगली माणसं तर सगळी.
खरंच खूप प्रेमळ आहेत सगळे. अच्छा, म्हणजे आशिष बरोबर तू आता त्यांच्या घरच्यांच्याही प्रेमात पडलीस तर? मलाही खरं वाटत नाहीये, पण इट्स अ फॅक्ट. चांगलं आहे, तुझ्या दृष्टीनं चांगलंच आहे ते. पण एक गोष्ट विसरायची नाही. मी जे काम तुला सांगितलंय ते लक्षात ठेवायचं कायमचं. प्रीती, आपल्याला ते काम करायचंच आहे आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. हो डॅडी, आहे माझ्या लक्षात, पण मला थोडा वेळ द्या. दिला, पण थोडाच. मला काय हवंय ते मी तुला सांगितलंय. आता ते कसं करायचं आणि माझ्यापर्यंत कसं पोचवायचं हे तू ठरवायचंयस. हो डॅडी, मी करते तुमचं काम. डॅडी, मी तुम्हाला नंतर फोन करते. हां, काय डॅडींचा फोन? हो. काय काम आहे? अरे, माझी एक मैत्रीण आहे ना, तिचे वडील पोल्युशन कंट्रोल बोर्डचे चेअरमन आहेत. तर डॅडींना त्यांना भेटायचं आहे. म्हणजे ऑफिसमध्ये नाही, घरीच. कळलं ना? काय रे, काय झालं? गप्पा काय आहेस? आज मी ऑफिसमध्ये काही लोकांचं बोलणं ऐकलं. आय वॉज शॉक्ड, इन फॅक्ट हर्ट. आणि प्रीती, तेव्हापासून दुसरा काही विचारच नाही आहे का डोक्यात? तेच परत परत. काय बोलत होते? त्यांच्या मते मी, आशिष रणदिवे, खूप लकी माणूस आहे. म्हणजे आधी मी मुलीला पटवलं, मग सासऱ्याला पटवलं, आणि काहीही लायकी नसताना एक मोठी पोस्ट सांभाळतोय. आय मीन, एक मोठं पद मिळवण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. प्रीती, हे सगळं खरं आहे का? मी हे सगळं मुद्दाम केलंय का ग? आशिष, आपण जेव्हा एकमेकांना भेटलो तेव्हा आपले आई वडील कोण आहेत हे आपल्याला माहित होतं का? नाही. नाही ना. आणि तू मला अरुण गडकरींची मुलगी म्हणून पसंत केलंस का? मग म्हणजे त्यांचा पहिला मुद्दा खोटा ठरला, हो ना? हां, आता डॅडीने तुला भावी जावई म्हणून नोकरी दिली असेल, नाही असं नाही, पण ती सुद्धा तू सिन्सिअरली करतोयस ना? मनापासून ती नोकरी करतोयस ना तू? यू आर प्रूव्हिंग युअर सेल्फ, हो ना? मग आणि तू लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. डोंट वरी. निर्मला, आजी, थँक्यू.
काय झालं? कॉफी आवडली नाही? चांगली नाही झाली? अरे मस्त झाली आहे कॉफी. आमचा तर दिवसभराचा शेण गेला माहितीये. पण आम्ही हसलो ना ते वेगळ्याच कारणासाठी. का? आम्हाला अगदी लहानपणची विनी आठवली. आम्ही ऑफिसमधनं यायचो ना तेव्हा आमची अगदी वाट पाहत असायची. आणि आम्ही आलो की आमची सगळी पर्स उपडी करायची, चॉकलेट आणलंय की नाही हे बघण्यासाठी. पण आजी, तुम्हाला कधी रागवली नाहीस? जी रागवत नाही ती आई नाही, आणि जी रागावते ती आजी नाही. आजीचं आणि नातवंडांचं नातं असं असतं, फक्त प्रेमाचं. पण आजी झाल्याशिवाय नाही कळत काही ते. पूर्वी ऑफिसमधून येताना एका अगदी ठराविक दुकानापाशी आम्ही थांबायचो. तिथे चॉकलेट घ्यायचं आणि मगच घरी यायचं. आणि आम्हाला आठवतं, आम्हाला उशीर झाला ना तर आमची विनीबाई पायरीवर आमची वाट पाहत बसलेली असायची. आणि एक दिवस अचानक ते वाट पाहणं संपलं. चॉकलेट मिळाल्यावर उड्या मारून हसणारी आमची विनी कुठेतरी हरवूनच गेली. आजी अशी हाक सुद्धा ऐकू येईनाशी झाली. आणि मग आम्हाला जाणवलं, आमची विनी आता मोठी झाली. तिला आता आजीची गरज नाही उरली. पण आजी, आता जेव्हा विनीला तुझी गरज आहे तेव्हा तूच तिला दुसऱ्या घरात पाठवायला निघालीस. सासर माहेर हे आता पूर्वीसारखं राहिलं नाही बाळा. हे घर तुमचंच आहे. इथे तुम्ही केव्हाही येऊ शकता, हक्काने. पण आजी, मला अजूनही असं वाटतंय की तुम्ही खूप घाई करताय. नाही बाळा, ज्या गोष्टी व्हायच्याच असतात त्या वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या नाही का? आणि आम्ही काही तुम्हाला सक्ती नाही करत आहोत. तुम्हाला जर माणूस आवडला, घर आवडलं तरच हो म्हणा. आम्ही तर तुम्हाला आणखी सुचवतो, अजून 2-4 वेळा भेटा त्यांना. एकमेकांचे विचार समजून घ्या, नीट विचार करा आणि मगच काय तो निर्णय घ्या.